डिझाईन ऑफ लाईटिंग स्कीम डिझाईन करताना तुम्ही काय काय ऑब्जेक्टिव्ह डोळ्यासमोर ठेवता ते आपण बघणार आहे. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचे हे 4 ऑब्जेक्टिव्ह आहेत. पहिलं काय, टू प्रोव्हाइड ॲडिक्वेट इल्युमिनेशन. ॲडिक्वेट म्हणजे काय, सफिशियंट, समाधानकारक ज्याला आपण म्हणू. ओके, पुरेसं, तुम्हाला डोळ्याला त्रास नाही झाला पाहिजे असं इल्युमिनेशन प्रोव्हाइड करणं हे पहिलं ऑब्जेक्टिव्ह. टू प्रोव्हाइड ॲडिक्वेट इल्युमिनेशन सो दॅट our eyes can be easily see all of or easily visualize any object. तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला अगदी सुईमधून धागा जर ओवायचा असेल ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित दिसेल एवढी सफिशियंट लाईट असणं आवश्यक आहे. हे आहे तुमचं ऑब्जेक्टिव्ह पहिलं, व्यवस्थित दिसलं पाहिजे, पहिलं ऑब्जेक्टिव्ह. ओके, दुसरं काय, टू अवॉइड ग्लेअर अँड हार्ड शॅडो. सावली नाही पडली पाहिजे मोठी. हार्ड शॅडो म्हणजे, हार्ड म्हणजे काय, कठीण. शॅडो म्हणजे सावली. तर जास्त डार्क सावली नाही पडली पाहिजे. ओके, त्याच्यानंतर टू अवॉइड ग्लेअर, चमकली नाही पाहिजे. इफेक्ट असा कॉन्ट्रास्ट लाईट म्हणजे असं बल्बकडे बघितलं तरी समाधानकारक दिसलं पाहिजे. ओके, तर अशा पद्धतीची लाईटिंग स्कीम पाहिजे. त्याच्यानंतर टू प्रोव्हाइड लाईट ऑफ सुटेबल कलर. शक्यतो पांढऱ्या कलर, शुभ्र कलरची लाईट असावी जेणेकरून डोळ्यांना जास्त त्रास होणार नाही. आता आमच्या घरी वेगवेगळ्या कलरचे LEDs आहेत, म्हणजे 6 कलरचे LEDs आहेत. माझी मुलगी लावत राहते, पण शक्यतो मी तिला लावून नाही देत. कारण काय, बाळ छोटे आणि ते जरी कम्फर्टेबल वाटत असेल पण ते डोळ्याला त्रासदायक आहे. म्हणून व्हाईट कलरची लाईट असणं चांगलं आहे आपल्या डोळ्यासाठी, म्हणून ती लाईट वापरावी. ओके, तर कोणत्याही कलरची लाईट जास्त नको आहे आपल्याला डोळ्याला, व्हाईट लाईट चांगली आहे. टू प्रोव्हाइड लाईट ऑफ सुटेबल कलर. ओके, तर चांगला पांढरा शुभ्र कलर जर असेल तर तो डोळ्याला चांगला असतो, तर ते असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर टू प्रोव्हाइड लाईट डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्मली ओव्हर द वर्किंग प्लेन. पूर्ण घरामध्ये सगळ्या ठिकाणी सारखा प्रकाश पडेल अशा पद्धतीने लाईटिंग स्कीम सिलेक्ट करणं आवश्यक आहे. येतं लक्षात, सगळ्या घरामध्ये सगळीकडे सारखा प्रकाश पडेल अशा पद्धतीने लाईटिंग स्कीम सिलेक्ट करणं गरजेचं आहे. सो दीज आर द डिझाईन ऑब्जेक्टिव्ह ऑफ डिझाईन ऑफ लाईटिंग स्कीम. मग कोणत्या लाईटिंग स्कीम आहेत रे? डायरेक्ट, इनडायरेक्ट, सेमी इनडायरेक्ट, सेमी डायरेक्ट, जनरल डिफ्यूज आणि मिक्स डिफ्यूज. आठवतं आहे? तर ह्या लाईटिंग स्कीमचं हे ऑब्जेक्टिव्ह आहे. ओके, आता कोणकोणत्या गोष्टीवर लाईटिंग स्किल डिपेंड करते? फॅक्टर टू बी कन्सिडर वाईल डिझायनिंग द लाईटिंग स्कीम. लाईटिंग स्कीम डिझाईन करताना कोणकोणते फॅक्टर आपण कन्सिडर करतो ते बघू, आणि क्वालिटी ऑफ लाईटिंग स्कीम कशावर डिपेंड करतो तेही बघू आपण. तर पहिले आपण काय बघू, फॅक्टर टू बी कन्सिडर. कोणते फॅक्टर कन्सिडर करतो आपण डिझाईन करताना? लाईटिंग स्कीम डिझाईन करताना कोणकोणते फॅक्टर करतो? तर पहिलं आहे इल्युमिनेशन लेवल. इल्युमिनेशनची लेवल किती आहे, प्रकाशाची तीव्रता किती आहे. आता समजा जर लिव्हिंग रूम पाहिजे असेल किंवा लिव्हिंग रूममध्ये जर तुम्ही गेलात तर तिथं 300 लक्स सफिशियंट आहे. बघा, तुम्ही रूम करून राहता ना, त्या रूममध्ये 300 लक्स सफिशियंट आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर ड्रेसिंग टेबल, किचन, अशा ठिकाणी जिथं काही प्रोसेस केले जाते तर तिथं 200 लक्स सफिशियंट आहे. किती? 200 लक्स. आता जेवताना जास्त प्रकाश पाहिजे का रे? नाही. मग डायनिंग टेबलला कमी असलं तरी चालेल, डायनिंग रूमला 150 लक्स सफिशियंट. एंट्रन्स किंवा रिसेप्शन रूम कमी प्रकाश, वरांड्यामध्ये वगैरे किती? 100 लक्स सफिशियंट. त्याच्यापेक्षा पुढं गॅरेज किंवा जिथं साधं वर्किंग चालतं अशा ठिकाणी 70 लक्स. आता स्पेसिफिक काही गॅरेजमध्ये 700-800 लक्ससुद्धा आहेत, कारण तिथं तुम्हाला पार्ट त्या पद्धतीचे तयार करायचे किंवा ॲसेंबल करायचे तिथं. त्याच्यानंतर स्टिचेस, सेविंग किंवा प्रिसिजन वर्क. स्टिचेस म्हणजे टाके वगैरे द्यायचे असेल, त्याच्यानंतर शेविंग करायचे असेल, तुम्ही ते पार्लर असतं जेंट्स पार्लर, केस बिस कापायचं काम,
तर सलून ज्याला म्हणतात मराठीमध्ये, तिथं खूप सारा प्रकाश असतो. ओके, दाढीचे केस राहिले नाही पाहिजे, असे एकदम बारीक ते दिसलं पाहिजे व्यवस्थित. कारण माझ्यासारख्याचं काय होतं, कलर बी तोच, केसाचा कलर बी तोच, तर ते एखाद दोन केस राहिले तर ते आपल्याला अनकम्फर्टेबल वाटतं. म्हणून तिथं चांगला प्रकाश पाहिजे, अगदी 700 लक्स आहे. पाहिलं असेल ना तुम्ही, एकदम भडक प्रकाश असतो तिथं. तर हे इल्युमिनेशन लेवल, कोणती लोकेशन आहे त्याच्यावरून इल्युमिनेशन लेवल डिसाईड होतं. तर हा पहिला फॅक्टर आहे डिझाईन करताना. त्याच्यानंतर युनिफॉर्म इल्युमिनेशन, सगळ्या ठिकाणी सारख्या प्रमाणामध्ये लाईट असावी. लाईटचं लोकेशनच असं करायचं की सगळीकडे सारखा प्रकाश पडला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय, कलर ऑफ लाईट. जनरली प्लेजंट कलर ठेवायचा. काळ्या कलरचा लाईट पाहिला कर तुम्ही, काळ्या कलरचा लाईट नसतोच. लाईट ही काळ्या कलरची नसते, कारण तुम्ही जे विजिबल स्पेक्ट्रा पाहिला ना, त्याच्यामध्ये व्हायलेट आणि रेडपर्यंतचेच कलर आहेत, काळा कलर नाही आहे त्याच्यात. काळा कलरमुळं आपल्याला काही दिसू शकत नाही. एखादा काळा बल्ब असेल, तो काळा प्रकाश देतो, कसं वाटतं तुम्हाला? नाही ना. अंधेरा कायम रहेगा नावाचा एक, किलविश नावाचा एक राक्षस होता आहे शक्तिमान मालिकामध्ये, माहिती आहे का तुम्हाला? तर तो काळा कलर सोडायचा. भूताचा कलर काळा असतो म्हणतात, माहीत नाही मला. तर ब्लॅक कलर लाईटला असेल का रे? नाही. बरं, ब्लॅक कलरच्या भिंती असलेली ठिकाणी तुम्ही लाईट जर लावली तर इफेक्टिव्ह राहील का रे ते? नाही. म्हणून भिंतीचा कलरसुद्धा व्हाईट किंवा व्हाईट रिलेटेड असावा, रिफ्लेक्टेड असावा, ॲब्झॉर्ब करणारा नसावा. आणि दुसरी गोष्ट, लाईट ही व्हाईट रिलेटेडच असावी. शक्य झालं तर व्हाईटच पाहिजेत. पिवळा, निळा, जांभळा असे कलरचे LEDs असतात डिझायनिंगचे. आता ते गणपती वगैरे असेल, महालक्ष्मी असतील, तर त्याला तुम्ही फ्लॅशिंग बघितलं असेल, वेगवेगळ्या कलरफुल लाईटिंग. परंतु व्हाईट कलर बेस्ट आहे. ओके. त्याच्यानंतर शॅडो, सावली नाही पडली पाहिजे बाळ्या. आता आपण लाईट बंद करून काल काय बघितलं, सावली बघितली. ती किती हार्ड शॅडो होती, भयानक अंधार होता तो, आणि त्याच्यामध्ये पडलेली सावली तर अजून काळी कुट्ट होती. बरोबर आहे. तर ही शॅडो जी आहे हार्ड नसली पाहिजे, प्लेजंट असली पाहिजे, समाधानकारक. आता सध्या शॅडो आहेत माझ्या, 2-4 शॅडो आहेत. ओके, पण कशा आहेत? प्लेजंट आहेत. येतं लक्षात. त्याच्यानंतर ग्लेअर, लई चमकणारी नसली पाहिजे, डोळ्याला त्रासदायक. लाईट अशी आहे की पहा, रात्री ट्रॅव्हल करताना माझ्यासारख्याला फजिती होती हां फोकस. त्याच्यामुळे मी गाडीला नवीन फोकस लावले 2 दिवसात. त्यांना काय होतं आहे, एकदम असे समोरून प्रकाश आला की तो डोळ्याला अनकम्फर्टेबल होतं आहे. ओके. तर तसा पण प्रकाश नसावा. डिझाईन करताना प्रकाश असा पण नसावा की डोळ्याला लगेच चमकल. त्याच्यानंतर माउंटिंग हाईट, फ्लोअरपासून हाईट ही सफिशियंट अंतरावर पाहिजे. लयच उंच प्रकाश नाही चालणार, लयच जवळ पण नको. ओके. तर तुम्ही बघितलं गाव पातळीवर असे खाली लॅम्प लावलेले असतात, पण ते चांगले नाही आहेत. लॅम्प असे उंचावर असावे जेणेकरून सगळीकडे सारख्या प्रमाणात प्रकाश येईल. त्याच्यानंतर स्पेस बिटवीन इल्युमिनरीज युनिफॉर्म पाहिजे. ओके. समजा ही रूम आहे, या रूममध्ये इथं एक लॅम्प, इथं एक लॅम्प, इथं एक लॅम्प, इथं एक लॅम्प, अशा पद्धतीने पाहिजे. नाही तर इथं एक दिला, इथं एक दिला, आणि इकडे एक दिला, आणि इकडे एक दिला, असं चालेल का? नाही. स्पेसिंग बिटवीन 2 इल्युमिनरीज सारखे पाहिजे. ओके. त्याच्यानंतर कलर अराउंड वॉल, सराउंडिंग वॉलचा कलर कसा पाहिजे? काळ्या कलरचा पाहिजे. काळ्या कलरचा असतो का रे? भिंती काळ्या कलरच्या असतात का? नाही, असतात. बॅटरी रूम पाहिली का तुम्ही कधी? सबस्टेशनला गेलेच नाही तुम्ही व्हिजिटला. जर तुम्ही सबस्टेशनला व्हिजिटला गेले तर बॅटरी रूम पहा तिथं. ती बॅटरी रूम काळ्या कलरनी कलर्ड केलेली असते. त्याचं कारण का? जे बॅटरीमधून जे इमिशन ऑफ रॅडिएशन होईल त्याला ॲब्झॉर्ब करण्यासाठी ब्लॅक कलर पाहिजे. आणि ब्लॅक कलर काय? गॅस ॲब्झॉर्ब करतो, लाईट ॲब्झॉर्ब करतो, माहिती आहे ना? तर त्याच्यामुळे ते तिथं असतं. पण बाकीकडं तुम्हाला काळ्या कलरचं काहीच दिसणार नाही. भिंती वगैरे तर नाहीच. आणि काळ्या कलरच्या जर भिंती असल्या तर लाईट ॲब्झॉर्ब केले जाईल, युटिलायझेशन फॅक्टर कमी होऊन जाईल. येतं लक्षात? तर ह्याच्यामुळं ब्लॅक कलरच्या भिंती नाही. तर हा सुद्धा फॅक्टर असतो डिझाईन करताना. येतं लक्षात? डार्क भिंतीवर, भिंती डार्कसुद्धा नसतात. तुम्ही बघितलं का? डार्क एकदम ब्ल्यू, डार्क ब्ल्यूच्या भिंती रंगवल्यात, एकदम डार्क रेड रंगवला आहे, असं होतं का? नाही. डार्क कलर काय करतं आहे? ॲब्झॉर्ब करतो आहे लाईट, आणि युटिलायझेशन फॅक्टर कमी होतं, म्हणून आपण तसं करत नाही. त्याच्यानंतर आता
आता बघू आपण हे पहा, क्वालिटी ऑफ लायटिंग सिस्टीमसाठी कोणकोणते फॅक्टर डिपेंड करतात. हे आपण डिझाईनसाठी बघितलं होतं. कशासाठी? डिझाईनसाठी. आणि हे क्वालिटी ऑफ लाईट जवळपास सारखेच फॅक्टर तरी पण बघू. पहिलं आहे एरिया ऑफ इल्युमिनेशन. किती एरिया इल्युमिनेट करायचा आहे त्याच्यावरून क्वालिटी ऑफ लाईट डिसाईड होईल. त्याच्यानंतर इल्युमिनेशन लेवल इन लक्स, किती लेवलची लक्स आहे हे लक्स लेवल, त्याच्यावरून क्वालिटी ऑफ लाईट कशी येते डिसाईड होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे शॅडो अँड ग्लेअर, किती शॅडो येते किती ग्लेअर येतो आहे त्याच्यावरून डिझाईन ऑफ क्वालिटी ऑफ लाईटिंग डिसाईड होईल. आणि हे शॅडो अँड ग्लेअर अवॉइड करायला पाहिजे. त्याच्यानंतर माउंटिंग हाईट अँड स्पेस टू हाईट रेशो, हेच पार्ट आहे, हेच आहे सगळं जवळपास. त्याच्यानंतर वर्किंग प्लेन कलर सराउंडिंगचा किंवा फ्लोअरचा. तर हे फॅक्टर आहेत. याच्यापेक्षा ॲडिशनल फॅक्टर कोणते? इकॉनॉमिकल कन्सिडरेशन. आणि भारतामध्ये याला जास्त महत्त्व आहे. पैसा केवढ्याला आहे, म्हणजे एखादा मोबाईल जर आणला तो कोणता मोबाईल आहे, कोणत्या कंपनीचा आहे, त्याचा अँड्रॉइड व्हर्जन काय आहे, त्याची बॅटरी बॅकअप काय आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मेमरी काय आहे किंवा कॅमेरा स्पेसिफिकेशन काय हे कोणी विचारत नाही. केवढ्याचं आहे काय विचारते? केवढ्याचं आहे. कारण हे लय महत्त्वाचं, कारण मध्यमवर्गीय लोक आहेत जवळपास. श्रीमंत लोकांचा नाही, गरीब लोकांचा श्रीमंत देश भारत. गरीब लोक आहेत तिथं. ओके, संपत्ती ही काही चने गिने चुने लोगों के पास इकट्ठा हुई है. ओके, तर कॉस्ट आपण कन्सिडर करतो. त्यामध्ये कॅपिटल कॉस्ट सुरुवातीला किती लागणार आहे, ऑपरेशन कॉस्ट चालूमध्ये किती लागणार आहे, आणि रनिंग कॉस्ट म्हणजे बिलिंग जे आहे, मेंटेनन्स बिलिंग, ह्या कॉस्ट आपण कन्सिडर करतो. त्याच्यानंतर लाईफ किती आहे त्या इल्युमिनरीची, इल्युमिनरी म्हणजे काय, बल्ब वगैरे, मेंटेनन्स किती लागते, आणि टॅरिफ म्हणजे काय, पॉवर कन्झम्पशनचा रेट, बिल किती येणार थोडक्यात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर करतो क्वालिटी ऑफ लाईटसाठी. हे डिझाईन आहे, हे क्वालिटी आहे. ओके, आता बघा कोणकोणत्या ॲक्सेसरी आहेत इल्युमिनरीजसाठी. लॅम्प फिटिंग किंवा लाईट फिटिंग किंवा ॲक्सेसरी फिटिंग फॉर इल्युमिनरीज. बल्ब फिट करायचा तर एवढ्या ॲक्सेसरीज लागणार. तुम्ही बल्ब कुठं फिट केलेला पाहिला रे, बोर्डावर, डायरेक्ट बोर्डावरच एक होल्डर असते आणि त्यालाच बल्ब फिट केला. ओके, त्याच्यानंतर भिंतीवर इन्क्लाइन होल्डर पाहिला असेल तुम्ही, तिरकस लावलेलं, आणि त्याला बल्ब फिट केला. सिलिंगला केलं आहे, त्याच्यानंतर वॉलला केलं आहे, त्याच्यानंतर फ्लोअरला. बऱ्याच कमी प्रमाणात फ्लोअरला लाईट लावतात, पण लावतात बघा. कधी असं साईडनी हे असतं त्याला असं अशा पद्धतीने भिंतीवर असं तिरकस लाईट असते, ते इफेक्टिव्ह दिसावी म्हणून. कधी सिलिंगला बी अशा पद्धतीने असते की त्याचा प्रकाश आपला रिफ्लेक्ट होऊन दिसावा म्हणून. पाहिलं असेल ना डेकोरेटिव्ह लाईट. त्याच्यानंतर टेबल माउंटिंग. तर टेबलमध्ये आता एखादा ते चित्रपटामध्ये वगैरे तुम्ही बघितलं असेल, हे लावलेलं असतं काय, ब्रॅकेट लावलेलं असते किंवा पिंजरा लावलेला असतं, जाळी लावलेली असते, काय म्हणतात त्याला, काय म्हणतात, एखाद्या मोठ्या बंगलोजला असं मध्यभागी असतं झुंबर बिंबर, त्याला काय म्हणतात, काहीतरी आहे, झुंबरच म्हणू आपण त्याला. झुंबर लाईट पाहिली असेल तुम्ही, किंवा बंगलोच्या बाहेर अशा बाहेर याला बी अशा पार्किंगसाठी झाडामध्ये किंवा त्या कंपाऊंड वॉलला अशा पद्धतीने लाईट वगैरे. तर हे सगळे कॉर्नर अटॅच, पेंडेंट लटकलेले, किंवा फायबर ऑप्टिक्स लाईट, किंवा लाईटिंग शोज, बाथरूमसाठी स्पेशल, टेबल माउंटिंगसाठी स्पेशल. तर अशा वेगवेगळ्या बघा, ते जाऊ द्या, फोटो फ्रेममध्ये किंवा अशी इफेक्टिव्ह लाईट, अशा वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये लाईट सिस्टीम अवेलेबल आहे. तर याला आपण काय म्हणतो, ॲक्सेसरीज. कशासाठी, इल्युमिनरीसाठी. फोकस असतात, त्याच्यानंतर डिफ्युजर असते किंवा इनडायरेक्ट लाईटिंग असते. तर ह्या वेगळ्यासाठी वेगवेगळे लाईट फिटिंग आणि त्याच्या ॲक्सेसरीज अवेलेबल आहेत, पाहिले असतील तुम्ही. तर हे ॲक्सेसरीजचे हे फिटिंगसाठी हे लागणारे ॲक्सेसरीज आहे. समजलं? सो राईट डाऊन.